नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 123. भाग 123. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही इथे येण्याने तुम्हाला काहीतरी मिळाल्यासारखे वाटते असे तुम्ही म्हणता, पण ते नक्की काय आहे हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही म्हणता की आम्ही इथे आल्यामुळे आम्हाला काहीतरी मिळाल्यासारखे वाटते, पण आम्हाला ते समजत नाही की ते नक्की काय आहे. आता तेच आपल्याला शोधायचे आहे. म्हणूनच मी काय आहे या प्रकारच्या प्रश्नाच्या उत्तराला अनन्यसाधारण महत्व आहे. मी कोण आहे यापेक्षा मी जास्त खोलवरचे मी काय आहे हे आहे. मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हा प्रश्न जास्त खोलवरचा आहे. कारण कोण म्हटले की अनेक गैरसमज होण्याला भरपूर असा वाव आहे. एकदा तुम्हाला कळले की तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तर मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामुळेच सारे घडते, पण तुम्हाला मात्र काहीच घडत नाही. तुमच्यामुळेच सारे घडते, पण तुम्हाला मात्र काहीच घडत नाही. तुम्ही कोरेच्या कोरे राहता. तुमच्याकडे तुम्ही जे तुमचे म्हणता, उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन नंबर, घरदार, नागरिकत्व, नाव, रूप, स्त्री पुरुष वगैरे वगैरे, हे काहीच शिल्लक राहणार नाही. वस्तुतः सध्या पण तो केवळ एक देखावाच आहे. त्यात खरे असे काहीच नाही. पण या चालू क्षणाकरता त्याची थोडी उपयोगिता या व्यावहारिक जगात आहे, पण ते सत्य नाही. आपल्या श्री रजनीश बाबा यांनी खूप तंत्रमंत्र शिकवले. 108 ध्यान पद्धती वगैरे वगैरे खूप शिकवल्या. याविषयी ते खूप काही सांगत. तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पण खरेच या पद्धती सत्याकडे पोहोचवतात का हो? खरेच या पद्धती सत्याकडे पोहोचवतात का हो? की जी सत्यस्थिती म्हणून ओळखली जाते ती आपल्याकडे तर प्रथमपासूनच अवांछितरित्या सतत सोबतच आहे, नेहमी करता हजरच आहे. म्हणून मुख्य गरज आहे आपला सत्य स्वभाव योग्य प्रकारे आपणच आपण्यासाठी शोधणे. म्हणून मुख्य गरज आहे आपला सत्य स्वभाव, आपले स्वस्वरूप योग्य प्रकारे केवळ आपण आपल्यासाठीच शोधणे. ते शोधणे या अशा क्षुल्लक पद्धती आणि तथाकथित तंत्रमंत्र यांनी साध्य होणार नाही. जेव्हा मी जाणतो की मी हे शरीरच नाही, तर सर्व शरीरे माझ्या शरीरासह शरीराच्याच ठिकाणी त्यांच्या स्वभाव धर्माने वर्तत आहात. कुणाचीच त्यांच्या वर खाण्यापिण्याशिवाय इत्यादींची म्हणजे रक्ताभिसरण वगैरे वगैरे काहीच हुकूमत चालत नाही. तेव्हा मी या साधन पद्धतीवर, कल्पनेवर, ध्यान विधीवर, ज्या 108 म्हणतात अशा तंत्रमंत्रावर अवलंबून का राहावे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतः कधीच कोणतेही कल्पना किंवा ध्यान पद्धती, कोणतीही महत्वाकांक्षा म्हणून अशी कशाचीही इच्छा करत नाही आणि कुठलीही पद्धती अवलंबून केली नाही. माझ्याकडे 2 लोक आले
किंवा 2000 आले तरी मला त्याचे काही महत्व नाही. 2 आल्यामुळे माझे काही हरवत नाही आणि 2000 आले तर त्यामुळे मला काही अधिक मिळत नाही. माझ्याकरता 2 आणि 2000 हे सर्व सारखेच आहेत. श्री रजनीश केवळ एक मायिक व्यक्तिमत्व आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. त्यामुळे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी रजनीश काय म्हणतात किंवा काय म्हणत नाही याची पर्वा का करावी बरे. मी जाणतो की मी कोणीही नाही, मला कोणत्याही व्यक्तिमत्वाची भावना नाही, तर मी श्री रजनीश काय म्हणतात किंवा काय म्हणत नाही याविषयी काळजी बाळगण्याचे काही कारण नाही. असो, तर आहार, निद्रा, भयमैथून हे व्यष्टीनिष्ठ जग आहे. ते प्रत्येक ठिकाणी घडतच राहील, घडतच राहणार, घडतच आहे. तुम्ही ख्रिश्चन असा, हिंदू असा, मुसलमान असा, कोणीही असा, सर्व अनुभव मी आहे या जाणीवेमुळेच संभव होत आहे. तुमच्या वस्तुनिष्ठ जगातील सर्व कर्मे, तुमच्या वस्तुनिष्ठ जगातील सर्व कर्मे या 4च गोष्टीवर आधारित आहे: आहार, निद्रा, भय आणि मैथून. मनात काही शंका न ठेवता येथे तुम्ही मात्र येत राहिले पाहिजे. मी तुमचा गुरु नाही किंवा इतर कोणीतरी असाही नाही याचा तुम्ही विचार करूच नका. तुम्ही मला केवळ आणि केवळ तुमचा मित्र म्हणून समजा आणि इथे येत राहा. समजले नसले तरी हे सर्व ऐकून ठेवा, लक्षात ठेवा. काही हरकत नाही समजले नाही तर, ते तुम्हाला एखाद दिवशी निश्चित कामाला येईल. सत्यात कधीच काही घडत नाही किंवा ते कधीच बदलत नाही. तुम्ही पाहाल, आपण वस्तुतः कधी काहीच शिकत नाही, कारण शिकलेली गोष्ट ही विसरली जाते आणि विसरली जाणारच. तेव्हा स्वतः विषयीच्या पूर्णपणे विनाअट सर्व संकल्पना, स्वतः विषयीच्या सर्व संकल्पना किंवा कल्पना ह्या तात्काळ जाऊ द्या, कारण ते सर्व केवळ शब्द आणि शब्द आहेत व कल्पना ह्या तर अजिबातच खऱ्या नसतात. एवढेच लक्षात ठेवा की या स्वचा स्वभाव हा प्रेम आहे. या स्वचा स्वभाव हा प्रेम आहे. म्हणूनच आपण नसावे असे कधीच कुणाला वाटूच शकत नाही. त्यामुळे स्वला तुम्ही व्यर्थच सुखी बनवण्याचा अधिक प्रयत्न का करता आणि वेगवेगळ्या ध्यान पद्धती, साधना इत्यादी द्वारे तो सगळा प्रयत्न तुमचा व्यर्थ होईल. हा प्रयत्न वेगवेगळ्या अशा 108 ध्यान पद्धती वगैरे वगैरे ह्या उलट तुम्हाला स्वपासून दूर नेतात आणि भटक भटकवतात. खरे म्हणजे आपण आहो ही जाणीव एखाद्या निष्पाप बालकासारखी आहे. खरे म्हणजे आपण आहो ही जाणीव एखाद्या निष्पाप बालकासारखी आहे. पण नसलेल्या जगाची ओळख होताच बालक हा ताबडतोब आपली निरागसता टाकून देतो, निरागसता हरवून बसतो. गुरूंनी दिलेल्या ते तू आहेस या महावाक्याचे सतत चिंतन मनन केले की मात्र हा सारा गोंधळ समाप्त होण्याची शक्यता राहू शकते. मनाच्या पूर्ण शांततेत मन विभागलेले नसते. जेव्हा मन हे पूर्ण शांत असते तेव्हा मन विभागलेले नसते. म्हणूनच मनाच्या पूर्ण शांततेत मन हे विभागलेले नसते आणि ते स्वतंत्र असे पण नसते.
ते फक्त पूर्णतेत विरघळलेले असते. ते फक्त पूर्णतेत विरघळलेले असते अशी निसर्गदत्त महाराज म्हणतात. आणि आई आणि मूल दीर्घ काळानंतर एकमेकांना भेटावे तसे काहीसे हे घडते. मग मात्र आनंदाला काहीही पारावार राहत नाही. थेंब समुद्रात मिळून जातो आणि समुद्र थेंबात सामावून जातो. म्हणून जीवन यथार्थपणे जगण्याकरता मनाच्या सर्व सूत्रांचा, कल्पनांचा, तुमच्या तथाकथित विश्वासाचा पण तुम्हाला त्याग करावा लागेल. तुमची जाणीव, जग आणि सर्वोच्च सत्य हे एक त्रिकूट आहे. तुमची जाणीव, जग आणि सर्वोच्च सत्य हे एक त्रिकूट आहे. यापैकी जाणीव व जग आपल्या सर्वांना माहीत आहे, पण तिसरे मात्र माहीत नाही. पण जेव्हा जाणीवेतील सर्व मिथ्याभेद जातात व सोबत जगही जाते, तेव्हा तिसरे जे आहे ते तुम्हीच होता. तिसरे जे आहे ते तुम्हीच होता. मनाचा उपयोग योग्य व यथार्थपणे जगण्यासाठीच करा, पण स्व जाणण्याकरता त्या मनाचा काडी इतकाही उपयोग नाही. पण स्व जाणण्याकरता त्या मनाचा काडी इतकाही उपयोग नाही. तसे स्व हे मुळात जाणीव स्वरूपच आहे, जाणणेच आहे. त्याला अधिक जाणणे किंवा पुन्हा पुन्हा जाणणे कधीच शक्य नाही. त्यावर फक्त एकच रामबाण उपाय आहे की तुम्ही तुमची देह किंवा मन हेच आपण आहोत ही खोटी ओळख टाकणे किंवा विसरणे. सध्या आपण हे फक्त ऐकून ठेवा. जसे श्री निसर्गदत्त महाराज सांगतात त्याप्रमाणे कुणाला सांगून बुवाबाजी करणे टाळा. पण हे इथे माझ्याकडून सांगण्याची बुवाबाजी होत आहे त्याबद्दल क्षमस्व असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी येथे तुम्हाला जागे करण्याचे काम करायला आलो आहे. मी येथे तुम्हाला जागे करण्याचे काम करायला आलो आहे. मी सांगतो की जागे व्हा. तुम्ही एक प्रकारच्या स्वप्नात आहात. तुम्ही जागेपणीच एक रूपाच्या स्वप्नात आहात. आपण जागृत आहो किंवा जगातील माणूस आहो. जेव्हा तुम्हाला अशी या सध्याच्या तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख असेल तेव्हा तुम्ही अगदी स्पष्टपणे जाणा की तुम्ही गाढ निद्रेत किंवा स्वप्नातच आहात. मग भलेही तुम्हाला वाटो की तुम्ही पूर्णपणे जागृत आहात म्हणून. हे तुमचे खरे जागे असणे नाही. खरे जागे होणे म्हणजे हे कळणे की तुम्ही व्यक्ती नाही आहात. खरे जागे होणे म्हणजे हे कळणे की तुम्ही व्यक्ती नाही आहात. व्यक्तिमत्व नाही. तुम्ही व्यक्ती कधीच नव्हता. तुम्हाला व्यक्तिमत्व कधीच नव्हते. व्यक्तिमत्वालाच गरज किंवा इच्छा असतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात मी आहे ही जाणीव खरोखरच महान आहे. हे अफाट जगाचे कळणे ज्यामुळे शक्य होते ते मी आहे यामुळेच. प्रत्येकाला वाटते मी आहे म्हणून. प्रत्येकांचे त्यांचे जग आहे आणि ते स्वतंत्र आहे. यामागे सुद्धा तुमचेच आहे पण आहे. मी हे तुम्हाला सांगतो म्हणून असे नाही. मी हे तुम्हाला सांगतो म्हणून असे नाही. मी जरी तुम्हाला हे काहीच सांगितले नसते तरी ते तसेच आहे. मी जरी तुम्हाला हे सांगितले नसते तरी ते तसेच आहे. म्हणून या जगात तुम्हाला काय हवे ते करा, पण तुमची ओळख ही खरी जी ओळख आहे ती विसरू देऊ नका. आपण मरतो म्हणजे काय होते, माझ्याकडे जे कधीच नव्हते तेवढेच निघून जाते, म्हणजे जे कधीच माझे नव्हते तेवढेच मला सोडून जाते. या जगात
तुम्हाला जे काही हवे ते करा, पण तुमच्या स्वबरोबरच असा. पण तुमच्या स्वबरोबरच असा म्हणजे तुमच्या शुद्ध असणेपणालाच चिटकून असा. त्यात बाहेरच्या आनंदाला अजिबात जागा नाही. तेथे केवळ स्वच्या असण्याचा, आपल्या शुद्ध असणेपणाचाच आनंद आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी इथे तुम्हाला खूप खूप काही काही सांगतो, आपण आपसात चर्चा करतो, तरी पण तुम्हाला वाटतेच की आपण दुसऱ्या एखाद्या गुरुकडून अधिक आध्यात्मिक सूचना किंवा सल्ला हा घ्यायलाच हवा. तरी पण तुम्हाला वाटते की आपण दुसऱ्या एखाद्या गुरुकडून आध्यात्मिक सूचना किंवा सल्ला हा घ्यायलाच हवा. सेकंड ओपिनियन सारखा असे जर तुम्हाला माझे सांगणे ऐकत असताना वाटत असेल, तर चर्चा करताना वाटत असेल तर की अजून कोणाला विचारून बघू, तर मी इथे जे काही सांगत आहे ते तुम्हाला मुळीच कळणार नाही. तर मी इथे जे काही सांगतो ते तुम्हाला मुळीच कळणार नाही, कारण याचाच अर्थ तुमचे आमच्या सांगण्याकडे पूर्ण लक्ष नाही. याचाच अर्थ की आमच्या सांगण्याकडे तुमचे पूर्ण लक्ष नाही, किंवा तुम्हाला ते पटून राहिले नाही, किंवा ते तुमच्या मनाविरुद्ध, तुमच्या मताविरुद्ध आहे. म्हणजेच काय ते तुम्हाला पटत नाही. म्हणून तुम्ही ही सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुठेच आता भटकू नका. कारण बहुतेक इथे येणारे 2-4 गुरूंच्या आश्रमाचे, 2-4 गुरूंचे उंबरठे झिजवूनच आलेले असतात. बहुतेक इथे येणारे 2-4 गुरूंचे उंबरठे झिजवूनच आलेले असतात. त्यावेळी पण त्यांना तेथे वाटत असते की चला अजून कुणाला तरी विचारू, आध्यात्मिक सल्ला घेऊ, म्हणून तुम्ही इथे येता. आता इथेही तसेच वाटत असेल तर तुम्ही अजून दुसरीकडे निश्चित जाणार. म्हणून अशा प्रकारचे अनावश्यक मित्र टाळणे बंद करा, मित्र करणे टाळा आणि आपल्या शुद्ध असणेपणाला चिटकून राहा. स्वचा स्वभाव हा स्वाभाविक प्रेम आहे. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, कारण असण्याची स्वची आवड ही सर्वांनाच आहे. आवड आणि प्रेम हे एकच, पण मुळात सुखी असणाऱ्या स्वला पुन्हा सुखी बनवण्याचे जेवढे काही मार्ग आणि पद्धती आहेत त्या वस्तुतः म्हणजे आपली स्थिती अशी आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा, अशी हास्यास्पद आहे. या सर्व साधना पद्धती स्वपासून दूर नेण्याचे, लांब नेण्याचेच काम करतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आहात ही जाणीव एखाद्या निष्पाप बालकासारखी आहे. पण या जगाची ओळख होता क्षणीच बालक ताबडतोब आपली निरागसता हरवून बसतो. कारण या जगातील गोष्टीच तुम्हाला खऱ्या आणि शाश्वत सुख देणाऱ्या आहेत असा भ्रम होतो व स्व या शाश्वत सुखापासून तुम्ही दूर फेकल्या जाता आणि मूळची निरागसता कधी हरपते याचा पत्ता लागत नाही आणि त्या निरागसतेची जागा मात्र विषण्णता घेते, डिप्रेशन घेते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जे काही सांगतो, मी जे काही बोलतो ते केवळ तुम्ही अत्यंत साधेपणाने ऐकून ठेवा, तेवढेच ते पुरेसे आहे. पण जर वाटत असेल कुठे दुसरीकडे जाऊन बघू, काहीतरी तेथे प्राप्त होईल, मग तुम्ही मात्र चूक करत आहात. असो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या व श्री निसर्गदत्त महाराजांच्या विषयीच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना ते म्हणतात की मी श्री महाराजांकडे पहिल्यांदा गेल्यावर त्यांनी दुभाषिकाद्वारे मला विचारले, काय करता? मी म्हणालो की मी चित्रकार आहे, चित्रे काढतो आणि चित्रे काढण्याकरता अमेरिका, लंडन इत्यादी अनेक देशांना मला भेटी द्याव्या लागतात. मी जगभर अनेक ठिकाणी माझ्या चित्रांचे चित्र प्रदर्शन भरवले आहे. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. श्री महाराजांनी दुभाषाकरवी मला विचारले की तू स्वतःच्या भेटीसाठी कुठे गेलास की नाही? तू स्वतःच्या भेटीसाठी कुठे गेलास का नाही? या प्रश्नाचे उत्तर श्री लक्ष्मण शेठकडे नव्हते. म्हणजेच काय? स्वतःच्या भेटीसाठी कुठेच जावे लागत नाही. स्वतःच्या भेटीसाठी कुठेच जावं लागत नाही. अशी आपली जागच्या जागी आपण आपली जर भेट घेतली नाही आणि आपल्याच भेटीकरता भटकलो तर ते भटकणे आपल्याला निश्चित थकविणारच. संदर्भ ग्लिनिंग्स फ्रॉम निसर्गदत्त महाराज बाय मार्क वेस्ट. हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे. नमस्कार.